मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य सायली आणि अर्जुनला विचारतो या पेंडंट बद्दल आपल्या अजून काय माहिती आहे का. तेव्हा सायली सांगू लागते की पेंडंटचं वजन किती आहे आणि त्याने जे पेंडंट बनवले त्या कारागीरचं नाव आणि 8 ऑगस्ट 1995 ला ते विकत घेतलं गेलं. ते चैतन्य हे सगळं आता ऐकतो आणि विचारतो, एक एक मिनिट सायली, 2 मिनिट थांब. वहिनी, तू आत्ता काय काय म्हणलीस ते परत एकदा सांग. तर सायली सांगू लागते, 8 ऑगस्ट 1995 जेव्हा चैतन्य सांगतो ही तर साक्षीची बर्थ डेट आहे. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. दोघेही विचारतात, काय ग. मग चैतन्य म्हणतो, ही तर साक्षीची बर्थ डेट आहे. त्यानंतर तो भूतकाळात जातो आणि आठवतो, साक्षी आणि मी एकत्र राहत होतो, त्यावेळी ड्रायव्हर मध्ये पॉवर बँक शोधायला सांगितली होती. तेव्हा साक्षी येथे येऊन विचारते, स्वीटार्ट काय सापडत आहे, काय सापडलं की नाही तुला पॉवर बँक. ते म्हणतो, पॉवर बँक तर काय सापडली नाही, ते ह्या भंगारामध्ये काय तर सापडलंय बघ तुला. आणि साक्षी थापड मारून म्हणते त्याला की हे भंगार नाही आहे, हा माझ्या आईचा फोटो आहे. तर चैतन्य म्हणतो, सॉरी, खरं मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. पहिल्यांदा हा फोटो ज्यामुळे कन्फ्युजन झालं. मग साक्षी तिच्या आईबद्दल सांगू लागते, खरं सांगू चैतन्य, मला खरंच आईबद्दल असं नीट काय माहिती नाही आहे रे. अरे मी खूपच ना बाळा होते त्यावेळी आई ना मला सोडून गेली. सगळे म्हणतात होते की खूप छान, साधी, सरळ आणि सिंपल होते. कालिंदी. तेव्हा चैतन्य विचारतो, कालिंदी नाव होतं का. खूप छान आहे हा ना, कालिंदी शेखरे. तेव्हा साक्षी म्हणते, ए नाही, कालिंदी शेखरे नाही, कालिंदी महाडिक. आईने कधी सासरचं आडनाव जोडलेलं नाही. आडनाव तिच्या नावाने लावायची आणि हे महाडिक, कालिंदी महाडिक असं नाव असायचं आईचं. बोलणं आठवतं. मग परत विचारतो, सायली वहिनी मला एक सांग, बाईनं नाव काय म्हणालीस तू तुझ्या बाईने पेंडंट बनवलं ते बाईचं नाव आहे सायली विचारते. मग आणि ती म्हणते कालिंदी. मग पुढे आडनाव काय असेल की चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात आणि महाडिक असं शब्द एकत्रच बोलतात. त्यामुळे चैतन्याला जबरदस्त हा धक्का बसतो, कारण कालिंदी महाडिक ही आता साक्षीचीच आई आहे. आणि त्याबद्दल सायली आणि अर्जुनला सांगितलेली कालिंदी महाडिक एक साक्षीचंच नाव आहे, सासरकडचं नाही तर माहेरकडचं नाव आहे. नाव समोर आल्यानंतर आता सायली अर्जुन धक्का एकमेकांना पाहत बसतात. मग कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई हे खरं विरोधात आता खूप मोठा पुरावा सापडलेला असतो, अर्जुनच्या हाती लागलेला असतं. त्यानंतर अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की सगळे आपल्याला हवे ते डॉक्युमेंट्स आता मिळालेले आहेत. तर यस, पेंडंटची डिझाईन म्हणजे साक्षी शेखरे, ती बाई जिने पेंडंट गिफ्ट केला आहे. कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई आणि तिच्या बर्थडे साठी तिने पेंडंट साक्षीला दिलं होतं. ग्रेट आहे. तर म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो आणि त्याच्या हाती चांगले धागेदारे सापडलेले असतात. तर इकडे प्रिया बाहेर येते आणि अर्जुनच्या रूम जवळ जाऊन येते. कान लावून तिच्याकडे बोलणं ऐकू लागते, कारण चैतन्याला तिने पाहिलेलं असतं की याची काहीतरी सिक्रेट मीटिंग चालू आहे. मग इथे कुणी नाही ना हे पाहते आणि लगेच दरवाजा काना लावून ऐकत असते. बघते तर काय, मग असते कोल्हापूर हे साक्षीचा आजोळ आहे. म्हणजे अर्जुन म्हणतो, हो ते तिच्या आजोळच आहे. मग चैतन्य देखील सांगू लागतो, साक्षीच्या तोंडून ही कोल्हापूरचं 1-2 वेळा नाव सुद्धा ऐकलंय. पण सायली सांगते, रस्ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी होऊन निघालेले आहेत. आपल्याला वाटतं सगळं काही साक्षीपाशीच येईल, थांबेल. सायलीचं हे कोड्यातलं बोलणं नेमकं काय बाहेर प्रिया ऐकत असते. तिला धक्का बसतो. आतापर्यंत अर्जुन आता खुश असतो, कारण साक्षी विरोधात पुरावे त्याला सापडलेले असतात. मग आता तो म्हणतो, साक्षी मैपत शिर्के बाहेर येत नाही. प्रियाने हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे जर धक्क्याचं असतं, म्हणजेच बापरे या सायलीने साक्षीचं नाव घेतलं असेल तर केस बद्दल नवीन काहीतरी याला पुरावा सापडेल ना. मग पुढे जातात आणि दरवाजा कान लावून ऐकत असते. त्याच लागते. मग समोर कल्पना प्रतापची रूम असल्यामुळे नेहमी रूम मधून बाहेर येते आणि समोर तिला प्रिया दिसते आणि ती चोरून बोलणं ऐकते. सायली अर्जुन हे तिला समजलेलं असतं आणि म्हणूनच ती आता चिडते आणि तन्वी, अगं काय चाललंय, काय तुझं, असं मोठ्याने विचारते. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. आणि मग इकडे अर्जुन सायली चैतन्य तिघे जरा सावध होतात,
कारण प्रिया बाहेर आहे असं त्या तिघांना आता समजलं असतं. बाहेर आता प्रिया खोटं बोलू लागते की अगं आई मी तिला शोधायला आले होते कारण तुम्हाला बाहेर दिसली नाही ना, म्हटलं इकडे येऊन पाहावं, मला वाटलं तू अर्जुन खोलीत असशील म्हणून मी आपली खोटं नाटं सांगून पुढे काय बोलावं तिला सुचत नसतं. त्यामुळे कल्पनाच आता बोलते की म्हणून अर्जुनच्या खोलीच्या दरवाजाला कान लावून तू त्याचं बोलणं ऐकत होतीस का? अगं तन्वी, असं चोरून कोणाचं बोलणं ऐकायचं नसतं, ते तुला माहित नाही का? आता प्रिया जरा घाबरते आणि म्हणते नाही ग आई, मी असं चोरून ऐकत नव्हते. अगं मी खरंच ना तुला शोधत होते. अगं ठीक आहे, तू मलाच बोल ग. आणि नवरा बायको खोली बंद करून असं तास तास गप्पा मारत असतात, ते चालतं का? मग तुला तेव्हा कल्पना आता तिला झापते आणि म्हणते तन्वी आपल्या घरामध्ये ना प्रेयसी आहे, समजलं? आता आपल्या घरामध्ये ना तुझं आणि अश्विन बोलणं असं खोलीच्या बाहेर राहून कोणी चोरून ऐकलं तर तुला चालणार आहे का ते? असं जाब आहे प्रियाला विचारते. प्रियाची बोलतीच बंद होते. आतमध्ये सायली चैतन्य समजलं की ती प्रिया बाहेरच होती आणि ती बोलणं ऐकत होती. मग इकडे आतमध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्यला समजते की कल्पना आणि प्रिया या दोघीही बाहेर आहेत. अर्जुन म्हणतो मम्माचा आवाज वाटतोय हा, तसं मला बाहेरून आता कल्पना आलेली आहे की आई आलेली आहे. मग ही कल्पना म्हणते मुलीला, तेव्हा कल्पना बाहेर असते आणि ही बाहेर असते. मग मुलीच्या चुकांना कधीच मध्ये म्हणतो अर्जुन म्हणतो मुलींच्या चुकांचा कधी म्हणजेच पोटात घालणार नाही आहे तू. आता तिच्यापेक्षा जास्ती चुका अजिबात करू नकोस. अर्जुनच्या बायको बरोबर ना तुझं पटणं ना माझं पटणं, म्हणून मी तुझ्या या वागण्याला मी कधी पाठीशी घालत नाही. मग आता प्रिया म्हणते आई ग, मी खरंच का सांगते तुझ्यात. तेवढ्याच अर्जुन आणि सायली दोघेही दार उघडतात आणि तेव्हा सायली समोर प्रिया आणि सायली समोर येते. चैतन्य सुद्धा असतो पाठोपाठ उभा असतो. मग अर्जुन विचारतो मम्मा अगं काय झालं ग? तन्वी तुमच्या दाराच्या बाहेर चोरून ऐकत होती तुमचं बोलणं, प्रयत्न करत होती असं कल्पना आता अगदी बिंदासपणे सांगतो. त्यामुळे प्रियाचा चेहरा पडतो. अर्जुन सायली समजते की प्रिया तर इथेच अर्जुन उभी होती. वा वा फॅन्टॅस्टिक म्हणतो आणि मग म्हणतो माहित होतं मला, मम्मा सुद्धा समजली आहे. तेव्हा कल्पना म्हणते मी आता समजलं दिली आहे तिला, त्यामुळे पुन्हा असं करणार नाही ती. घरचे वाद एवढ्या मोठ्या थराला घेऊन जाऊ नका. आता इथून पुढे थोडीशी डिग्निटी ठेवा. मग त्यामुळे अर्जुन असतो आणि म्हणतो तन्वी हे फक्त तुझ्यासाठी होतं हा, आणि आमच्यासाठी नाही. तेव्हा प्रिया सांगू लागते अगं माझ्यावर विश्वास ठेव ना, मी खरं सांगतो. अगं तुला पण आता कल्पना एक सुद्धा तिला तोंडातून शब्द पुढे काढू देत नाही आणि तिला गप्पच राहायला सांगते. त्यामुळे प्रियाचा होतो तिथे पचका. तर तिला वाटतं नेहमीप्रमाणे काय मी अशी बोलते का आई, लगेच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल. पण आता कल्पनाने पाहिलेलं असतं की ही चोरून चोरून बोलणं ऐकत आहे. प्रियाचं खोटारडेपणा थोडा का होईना आता तिच्या समोर येत असतो. त्यामुळे आता जरा गप्पत राहिलेलं बरं. मग कल्पना तिथून जाते तर अर्जुन म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असतं. मी म्हणलो नसतो ना कसा आहे ना, त्यामध्ये कुत्र्याचा अपमान होईल असं प्रिया बघून तेव्हा म्हणतो. तेव्हा मात्र चैतन्य आणि सायली हे दोघे हसतात. अर्जुन त्याच्या जोडीने हसू लागतो आणि प्रियाकडे पाहत म्हणतो किती क्यूट असतात ना तुम्ही, किती क्यूट असता. छोटी कुत्री क्यूट असतात. मग त्यावेळी सायली म्हणते मुळात इमानी आहे, प्रामाणिक सुद्धा असतात. तेव्हा चैतन्य सुद्धा बोलू लागतो अर्जुन अरे लहानपणी तुझ्याकडे एक बावला होता का, तीही तोंडावर पडला आणि जरी जागेवर पुन्हा उठायला लागला. तेव्हा अर्जुन म्हणतो हो माहित आहे. चैतन्य म्हणतो अरे हो होता माझ्याकडे, आणि तुला माहित आहे मी ना त्याला बावल्याला निर्लज्ज बावला म्हणत होतो. मग प्रियाला तो उद्देशून निर्लज्ज असं म्हणतो आणि प्रिया चांगली जाता दोघेही म्हणून लायकी काढत असतात तिची. प्रिया रागात आता त्याच्याकडे पाहते आणि अगदी पाय आपटत तिथून निघून जाते. सायली चैतन्य हसत असत निर्लज्जपणे म्हणते आणि पुन्हा रूमकडे जाताना ते तिघी पुन्हा आतमध्ये दार बंद करून सायली
म्हणते, अहो तुम्हाला काय वाटतं, प्रिया आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना, कारण आपल्या हाती एवढा मोठा पुरावा लागला ते अजिबात कळायला नको. तेव्हा अर्जुन सांगतो की काय आहे थिंक तिने ऐकलं असेल किंवा नसेल, अशी गप्पच ती 4 गोष्टींना तिने आपल्या ऐकवल्या असत्या सुद्धा. त्यानंतर चैतन्य म्हणतो, मलाही तसंच वाटतं, बरं मी निघू का आता अर्जुन, कारण आज जे डिस्कशन झालंय ते मी नोट डाऊन करून ठेवतो. तेव्हा सायली बाय असं म्हणत तेव्हा जातो तिकडून टीचर रूम मध्ये आणि म्हणतो, कल्पीला नको तिकडे तडमडायची काय गरज होती, आता नेहमीच नको तिकडे आपली अक्कल पाजळत असते. तिला ना आता पूर्वीसारखं गोड गोड बोलून अगदी घोटाळ्यात घालायचं आहे बघ. मग पण तेच तर आता मला सध्या झेपत नाही आहे, पूर्वीसारखं गोड गोड बोलायचं, सगळ्यांची सिंपत्ती मिळवायची, कारण एवढे महिने मी छान सुनेचं नाटक सुरू ठेवलंय, परंतु आता मला अजिबात सहन होत नाही आहे. वेळ त्या सुभेदारांना थोबाड जरी दिसलं ना तरी संताप होतो माझा आणि माझे सगळे पेन्शन संपतात. पण आता बस झालं, एकदा त्या सुभेदाराची सवय इन्स्टेंट माझ्या नावावर झाली ना, मग एकेकाला लात मारून मी घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. सायली अर्जुनला सांगते, चैतन्य भाऊंना सांगते, सगळ्या वैयक्तिक गोष्टी माहित आहे, याचा आपल्याला खरंच खूप उपयोग होणार आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, पण अगदी कालिंदी महाडिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तरी अजून एक कोड आहे, कारण कालिंदी महाडिक यांनी म्हणजे साक्षीच्या आईने पेंडंट साक्षीच्या बर्थडेला घेतला असेल आपल्याला माहित आहे, पण कोर्टामध्ये कसं प्रूफ करायचं साक्षीचंच पेंडंट आहे, आजपर्यंत पेंडंट वापरत होती ते त्याचा उरलेला तुकडा तू सुद्धा तिच्याकडे आहे. तेव्हा सायली सुद्धा या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते की हे सिद्ध करणं आपल्याला भाग आहे, आपण पण आता उरलेला तुकडा आपल्याला मिळायला हवा. तेव्हा अर्जुनला आता तो म्हणतो, मला काय वाटतं साक्षीकडे बरेच दागिने असतील आणि तो उरलेला पेंडंटचा तुकडा नंतर ती असं जपून का ठेवेल, ती टाकून दिला असेल का. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय असतं, हिरेजडित पेंडंट कुणी तुडून म्हणून टाकून देत नाही, मग तिच्याकडे ठेवायचं ना ते, कारण भलेही वापरत नसेल तर तिने ठेवलं असेल, कारण खूप महागातलं आहे ते. तेव्हा अर्जुन सांगतो, अगं महाग तुझ्या आणि माझ्यासाठी, पण महिपत शिर्केच्या मुलीला त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा सायली म्हणते, पण तरीही तिने तो पेंडंटचा तुकडा स्वतःकडे ठेवायला आहे का हे शोधायला आपण प्रयत्न करायला हवा. तर तेव्हा अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स आपण करायला तरी हवा, पेंडंट सापडलं तरी सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सायली विचारते, कारण आणखी एक प्रॉब्लेम तेव्हा विचारला तर आठवतो, आपण जेव्हा आश्रमात गेलो होतो आपल्याला जे काही सापडलं होतं सगळे पुरावे आपण पोलीस स्टेशन मध्ये सबमिट केले होते, आगीमध्ये झालेले जेवढे पुरावे आपण सबमिट केले. पण अर्जुन तेव्हा मला बॅड न्यूज सांगितली होती की जेव्हा आपण पुरावे गोळा केले तेव्हा नेमके आगीमध्ये जे पेंडंट आहे त्या सायलीला आठवल्यानंतर ती म्हणते, माहित आहे. अर्जुन म्हणतो, सोन्याचा तुकडा आणि विजिटिंग कार्ड आपल्याकडे ठेवलं होतं म्हणून आपल्याकडे ते अगदी सेफ राहिलंय. अर्जुनला आता आठवतं की जेव्हा मी 5 एव्हिडंट पोलिसांकडे दिले होते तेव्हा त्यातल्या सोन्याचा तुकडा माझ्याकडे ठेवून घेतला होता, पण आता कोर्टामध्ये कसं सांगायचं की आपण हे 2 पुरावे आपल्याकडे ठेवून घेतले होते, तरी पेंडंट तुकडा या तुकड्याशी मॅच झाला तरी हे प्रूफ कोर्टामध्ये दाखवायचं तरी कसं. मग आता अर्जुन सायली दाखवायला विचार करतात, पण पुढे दुसऱ्या दिवशी सायली किचन मध्ये जाते आणि आपलं काम करू लागते. तर तिच्या मनात असा एक विचार असतो की साक्षीने त्या पेंडंट तुकडात खरंच टाकून दिला असेल का, तिच्या जवळ ठेवलेला असेल का, शोधायला तरी हवा, कसं तरी ठेवला असेल तर तिच्या घरातील कुठेतरी असणार तर मग महिपतच्या घरात शिरणं खूपच अशक्य आहे. आता सायली हा विचार करत असताना विमल येते आणि म्हणते, पहा ना रात्रीची किती भाजी शिल्लक राहिली. सायली आता भाजी पाहते आणि विमल विचारते, परवा वांगे बटाट्याची भाजी केली होती ना, ती सुद्धा अशी शिल्लक होती बघा. त्यावेळी विमल म्हणते, हो, आणि तू गवाराची भाजी केली होती ना तेव्हा घरातील सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ली, फक्त तन्वीताईने अजिबात ती वाढून घेतली नाही. अहो त्याच्या आवडीच्या भाज्या नसेल ना तर हातही लावत नाही बघा, ती ऑनलाईन पिझ्झा वगैरे मागवत बसायला, खात राहायला पाहिजे असतं, नुसतं अगदी अन्न शिल्लक राहिलं नाश करून टाकते. सायली म्हणते, अरे तिला एवढीच कळत नाही आहे, तिच्या वाटणीच ही भाजीशी झाल्यावर कुणाच तरी पोटात गेली असती ना, नाहीतर वाया जाणार आहे. तसंही आपल्या घरात अजिबात अन्न वाया जाऊ देत नाही.
आता हे प्रियाला सांगावं लागणार आहे. तेव्हा विमल सांगते, सायली ताई अहो जाऊ द्या ना, त्यांना नेहमी तसंच करायला राहणार आहे. आणि सायलीचं आता डोकंच हल्लेलं असतं. ती चिडते आणि लगेच एक ताट घेते आणि चमचा घेते आणि मोठमोठ्याने ती वाजवू लागते. मग आता ती खूप मोठ्याने असा आवाज करते आणि अगदी हॉलमध्ये ते वाजवत राहते. सायलीला आता येऊ शांत राहा असं विमल सांगते, तरीही ती ऐकत नाही नसते. मग आता तेवढ्यात प्रताप सुद्धा येतो आणि पाठोपाठ अर्जुन, कल्पना, प्रिया, अश्विनी, प्रिया, आजी सर्वजण एकत्र आलेले असतात. तेव्हा सगळेजण थांबा म्हणतात, परंतु सायली ऐकतच नाही. प्रिया मोठ्याने म्हणते, अगं थांब. तेव्हा सायली कशी बशी आता ताट वाजवायची थांबते. मग प्रिया विचारते, काय ग, हा ठन्ना नका लावलाय? सगळी सकाळ सकाळी वेळ नाही, काळ नाही, कान फुटले ना माझे, तुला कळत नाही का? तेव्हा सगळेजण आता सायलीकडे पाहतच राहतात, पण एवढं कोणी चिडत नसतं. मग सायली तिला झापते आणि एक तू वेळच आणली अशी आहे की मला ना एक ठन्ना करावा लागतो म्हणून. तेव्हा पूर्णाजी विचारते, पण एवढं झाले काय तेव्हा आता सांगते? पूर्णाजी असं सायलीला विचारते. मग सायली म्हणते, विमल जरा कालच्या भाजीचा बाऊल आण ग. तर विचारते. तेव्हा विमल म्हणते, आणत्या. किचन मध्ये जाऊन भाजी बाऊल आणते. सगळेजण एकामेकाकडे आश्चर्यचकित करून पाहत असतात. तर नक्की झाले तरी काय? विमल म्हणते. जेव्हा बाऊल घेऊन येते तेव्हा सायली आता सर्वांना सांगू लागते, पहा कालची उरलेली दोडक्याची भाजी जी आहे बाबा, तुम्हाला दोडका आवडत ना, तरी तुम्हाला ही भाजी जेव्हा वाढतो तेव्हा तुम्ही ही संपवता आणि आपल्या घरामध्ये ताटात वाढलेलं अन्न कुठलंही नाव न ठेवता संपवत जातो की असं सगळ्यांना ती विचारते. तेव्हा सर्वजण आपले हो म्हणतात. तेव्हा अश्विन जरा रागात विचारतो, नेमकं पॉइंट काय आहे तेवढंच सांग. मग आता सायली म्हणते, हाच आहे नावडती भाजी आहे म्हटल्यानंतर बायकोने ती भाजी खाल्ली नाही. हल्ली जवळजवळ रोज ना आता ती तेच करायला लागली आहे. तेव्हा प्रिया आता चिडते आणि म्हणते, अरे वा, याचा काय अर्थ आहे? म्हणजे मला आवडत नसेल तरीही मी आपल्या जबरदस्तीने खायचं का ती भाजी? आता मला काय हवं नको ते काही खायचं स्वातंत्र्य सुद्धा नाही या घरात मला, म्हणून मी सायलीला जा विचारते. तर प्रताप म्हणतो, तन्वी हे बघ घरात नियम आहेत, जे वाढतील ते खायचं, संपवायचं. तेव्हा प्रिया जरा घाबरते आणि हसून विचारते, बाबा आता नियम वगैरे असायला हे काय जेल आहे का? तेव्हा सायली म्हणते, हे कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात प्रिया, आणि अगं अन्न वाया घालवायचं नाही हे काही सांगायची गोष्ट गरज नाही आहे तुला. तरी एक काम करणं. मग सायली म्हणते, अगं बोरिंग काहीतरी ना वाढू नकोस, मग उपाशी ना राहा, मग असं म्हणत जाते. मग प्रिया म्हणते, खूपच कॅज्युअली बोलतेस हा. सर्वजण प्रियाकडे पाहत राहतात. मग अर्जुन हसत म्हणतो, काय तू स्वतः बनवून खाया, नाहीतर खाणार असेल तर इन्फॉर्म करत जा पहिला. तेव्हा सगळे अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुन आपला गप्प राहतो. पुढे सायली सांगते, घरात बनवलेल्या भाज्या खायच्या नसतात आणि मग बाहेरच्या मागवायला खायला बरोबर येतं ग. प्रिया म्हणते, बघ काय बरोबर काय चुकीचं हे तुला मला सांगू नकोस हा. जे काय आहे ते मला सर्व माहित आहे. माझ्या पैशाने माझ्या मर्जीने सुद्धा ऑर्डर करू खाते मी, त्यामुळे तू काय बोलू नकोस मला. कल्पना म्हणते, पुरे झाले आता या घरात खाण्यापिण्यावरून अजिबात वाद घालू नका, विषय बंद करा आता इथं. कल्पना खूप चिडून म्हणते. सायली सांगते, हा विषय बंद कर जायचा आता. आई अगोदर एक गंमत करूया, हा हवा तर उपक्रम आपल्या, कृपया सगळेजण आपल्या बागेत जाऊया. तेव्हा प्रिया आता वैतागून म्हणते, हे बघा फडतूस उपक्रम वगैरे कोणी करणार नाही हा आता, मी तर अजिबात नाही. तेव्हा आता प्रताप म्हणतो, बघ तर आम्ही काय करायचं नाही तू ठरवू नकोस हा. आता पूर्ण आजी आता विचारतात, पण काय करायचं, काय कोणता उपक्रम? तेव्हा सायली सांगते, तुम्ही फक्त माझ्यासोबत बागेत या. कल्पना विचारते, बागेत आता जाऊन काय करायचं? तेव्हा प्रताप म्हणतो, मला मान्य आहे. अगं सायलीच्या मनात काय आहे ते बघूया. तरी अर्जुन पण म्हणतो, मी सुद्धा यायला तयार आहे. अश्विन म्हणतो, पण अश्विन सगळ्यांनी आपला वेळ उगीच का वाया घालवायचा? तेव्हा प्रिया म्हणते, तेच म्हणायला. अर्जुन म्हणतो, ह्या माझ्या बायकोना कधीही वेळ वाया घालवणार नाही कोणाचाच, आणि ती म्हणते ना त्या काहीतरी अर्थ असेल. मग ना गंमत करायची म्हणून चला लेट्स गो. मग सगळ्यांनी यायला लागतात. प्रिया म्हणते, म्हणजे आई तू तरी काहीतरी बोल ना,
ही काय मनमानी आहे हिची. तेव्हा कल्पना म्हणते, बघ मी आता वरती जाते, मला बाकीची खूप कामं आहेत. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं थांब ग ना कल्पना, काय काम आहे नेहमीच असतं. चल आता सायली म्हणते तर जाऊन येऊया. तर बागेत चला जाऊन जरा एन्जॉय करून येऊया. पूर्णाजी म्हणतात, मात्र खरं आहे हा, कारण हल्ली ना आपण बागेत फिरतच नाहीये. पूर्णाजी असायला मग लहान असायची, ती बागेत खेळायची, बागडायची सुद्धा, तिथे जायची आणि गवतावर तेव्हा चालत फिरायची. मग कल्पना मला वाटतं चला बाहेर जाऊन या. कल्पना हो. अर्जुन म्हणतो, मम्मा चल ना, सरप्राईज का सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे म्हटल्यावर तुला यावं लागेल. तेव्हा कल्पना म्हणते, चला जाऊया आपण. आता तन्वीला म्हणते, तू सुद्धा ये चल आता, अशी एकटी थांबू नको. काय करणार आहेस आता एकटी बसून. इथे प्रियाची नाईलाजी होते आणि काहीतरी न बोलायऐवजी आणि ती सर्वजण जातात. विमल विचारते, तू सुद्धा ये ग सायली. तयार झालेली असते. अर्थानं उपक्रम सगळ्यांसाठी आहे, त्यासाठी सगळ्यांनाच बाहेर येऊन येते. तेव्हा विमलताई, मी ना तिथे काही सामान काढून ठेवलंय, तेवढे घेऊन येते का असं विचारते. तेव्हा विमल हो म्हणते. तर आता सगळेजण विचार करू लागतात की नेमकी काय असेल नक्की उपक्रम हा. मग त्यामध्ये पुडीमध्ये काहीतरी बिया सुद्धा काढून ठेवल्या आहेत. पुडी सुद्धा घेऊन सायली सांगते. मग आता विमल पुन्हा हो म्हणते आणि सायली जे काम सांगते ते सगळ्या काही करू लागते. तर आता सगळीकडे एकमेकांकडे पाहत राहतात, कारण तुम्हाला अजूनही काही समजलेलं नसतं सायलीच्या डोक्यात काय चाललेलं. त्यानंतर विमल प्रत्येक पालेभाज्या पुड्या तिच्याकडे आणून देते आणि मग सायली आता म्हणते, सगळ्या एक एक पुडी घ्या द्या. आणि आता विमल सगळ्यांना आता एकही पुडी देत नाही. सगळीजण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा चेहरा पडलेला असतो. कल्पना आता प्रतापकडे पाहत असते. प्रताप इशारा करून तिला शांत राहायला सांगतो. अर्जुनला प्रश्न पडतो की करायचं काय मग आता. तो विचारतो की सायली पण याचं कारण काय आहे, मला समजू शकेल का. मग बाग साफ करायची नाही ना, थोडी शेती सुद्धा आपण करायची आहे. तेव्हा सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात, विचारतात. कारण शेती करायची तर अर्जुन म्हणतो. बाकी काय सर्वांचा खूपच आनंद. सगळेजण सायलीकडे पाहत राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुनला दोघेही गाडीमध्ये असतात. सायलीने आपण वेषांतर केलेलं असतं, तर सायलीने मी नीट न घालवता, कुणालाही समजून सुद्धा नसता मास्क सुद्धा लावलेला असतो. तर अर्जुन सायलीकडे पाहत असताना अर्ध लॉकेट आपल्याला सापडू नये, गोष्टीने पुरावे आपल्याकडे सापडावेत म्हणून खूप मोठी लढाई जिंकून झाल्यानंतर महिपतच्या घरात शिरण्यासाठी प्रयत्न करत असते. प्लॅन हा सक्सेसफुल होण्यासाठी वेषांतर करून साक्षीच्या रूम मध्ये सायली जाते. तिकडे जाऊन सायली ड्रॉवर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लॉकेट पाहते आणि एक दोन लॉकेट तर अजून आता सायलीला कॉल करतो आणि म्हणतो, पटकन लॉकेट शोध आणि बाहेर ये. फोनवर बोलत असते, मी येते हा, बाहेर थांब जरा. साक्षी आत येते. तेवढ्यात सायली खांद्यावर हात ठेवून, आणि सायली आत खूप घाबरली, कारण तिने आता साक्षीला तिथे पाहिलेलं असतं. तर मित्रांनो, अशा मालिकेचे पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग धन्यवाद.